पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा. मज विवेक सांगावा मराठाजी. थोडा आवाज कमी करा. दुसऱ्या अध्यायाला समारोप करून दुसऱ्या अध्यायाचा शेवट करून तिसऱ्या अध्यायाला आपण काल सुरुवात केलेली आहे. तिसऱ्या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्ये अर्जुनाने शंका केलेली आहे, प्रश्न केलेला आहे की देवा तुझ्या मतामध्ये जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग हे युद्धासारखं घोर कर्म मला तू का करायला लावतो? कशासाठी युद्ध करण्यासाठी मला प्रवृत्त करतो? अशी शंका करून अर्जुन पुढे बोलत आहे की तुझे जे मिश्रित वाक्य आहे, युद्ध पण कर, ज्ञान पण श्रेष्ठ आहे, अशा मिश्रित वाक्याने माझी बुद्धी काय झालेली आहे? भ्रष्ट झालेली आहे, भ्रष्ट झालेली आहे. म्हणून तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. एक निश्चित करून असं मला सांग की जे सांगितल्याने माझं काय होणार आहे? कल्याण होणार आहे, कल्याण. असं तू मला सांग. आणि मग थोडं उपहासाने अर्जुन भगवंताला बोललेला आहे की तुझं हे बोलणं ऐकून आम्हाला आता असं वाटत आहे की चांगलाच उपदेश आम्हाला प्राप्त झाला. देवा तुझ्याकडून ज्ञानाची जी अपेक्षा होती ती अपेक्षा तर कधीच संपून गेली, पण तिथे ढवळले मानस माझे. माझ्या अंतकरणाचा जो युद्ध करण्याचा निश्चय होता तो निश्चयसुद्धा आता काय झालेला आहे? डगमगून गेलेला आहे. असं सांगून परत अर्जुन म्हणतो की देवा माझं एक मन असंही सांगतं की तुझं जे चरित्र आहे ते चरित्र काहीच कळत नाही. तू एक करतो, एक बोलून दाखवतो. तुझ्या बोलण्यामधून सुद्धा काय आहे? सहज बोलण्यातून ज्ञान प्रगट होतं, म्हणून ते मला कळत नाही. मी जडमूड आहे. कधी कधी असं वाटतं तू मला फसवीत आहे. कधी कधी असं वाटतं ध्वनीमधून तुम्हाला तत्त्वज्ञान सांगतो देवा. म्हणून कशाही प्रकारे जरी विचार केला तर तुझ्या वाक्याची संगती मला लागत नाही. तू जे वाक्य मला बोलला आहे तर त्याची संगती मला अजून लागाना देवा. मी युद्ध करू का न करू मला काहीच समजत नाही. या 16व्या ओळीपर्यंत आपलं चिंतन काल झालं होतं. पुढं ज्ञानोबाराय बोलतात, म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेक सांगावा मराठाजी. अर्जुन म्हणतो देवा मला काहीच कळत नाही. तुझं जे बोलणं आहे त्याच्यामुळं चित्त अगोदरच भ्रमित झालेलं आहे. म्हणून देवा तू आता एक ऐक. तुझ्या मनाने तू आता सांगू नको. तुझ्या मनाने सांगायचं तू आता बंद कर. आता तू काय कर? हा भावार्थ आता न बोलावा. हे भावार्थाचं बोलणं तू काय करू नको, आता बोलू नको. हे आता तू सोडून दे. तुझ्या बोलण्यातून तू जो भाव सांगणार आहे ते सोडून दे.
शब्दाचा प्रयोग करून, वाक्याचा प्रयोग करून तू मला भाव सांगत बसू नको. उघड उघड सांग ना, काय करायचं ते 2 वाक्यामध्ये सांग. फिरून फारून आणू नको, हे करा ते करा, असं करावं तसं करावं हे सांगू नको. स्पष्ट सांग माझ्यासाठी कर्तव्य काय आहे. मज विवेक सांगावा मराठाजी, जी देवा अहो देवा मज मराठा विवेक सांगावा. स्पष्ट स्पष्ट भाषेमध्ये. मराठा शब्दाचे 2 अर्थ, एक तर स्पष्ट सांगा आणि मराठा म्हणजे प्राकृत भाषेत, मला कळेल त्या भाषेत, मराठी भाषेमध्ये मला तुम्ही सांगा, मराठी भाषेमध्ये. आता ज्ञानोबा आहे म्हणून त्याने आणलं, श्लोकामध्ये कुठंच आलेलं नाही मराठी भाषेमध्ये सांगा देवा, हे करा ते करा. अर्जुनाने श्लोकात म्हटलेलंच नाही, फक्त काय सांगितलं, व्यामिश्रेणेव वाक्यानं बुद्धिम मोहयसी वमे तदेकम वद निश्चित्य, एक कोणता तरी निश्चित करून मला सांगा असं सांगितलं. पण ज्ञानोबारांनी अर्जुनाच्या तोंडामध्ये घातलं, देवा स्पष्ट स्पष्ट मराठी भाषेमध्ये मला तुम्ही काय करा, विवेक सांगा, विवेक सांगा. त्याचं कारणच आहे, मराठा किंवा मराठी भाषा, या मराठी भाषेवर ज्ञानोबारांचं फारच प्रेम होतं, फारच प्रेम होतं, मराठी भाषेमध्ये प्रेम होतं. म्हणून प्राकृत लोकांसाठी, ज्या लोकांना संस्कृताचं ज्ञान कळत नाही, हे ज्ञान अगोदर नव्हतं असं काही आहे का? हे ज्ञान अगोदर सुद्धा होतं. भगवंताने सांगितलेलं हे ज्ञान मी पूर्वी सूर्याला सांगितलं, सूर्याला सांगितलं, सूर्यापासून मग त्याचा पुत्र इक्ष्वाकू ते वगैरे चालत आलं. एवं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुहु रिक्ष्वा कवे ब्रवीत. अशी परंपरा चालत आली. मग काही काळामध्ये काय झालं, मधल्या काळात ज्ञानाचा लोभ झाला, लोभ, आणि परत हे ज्ञान उदयाला यावं म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं. म्हणजे हे ज्ञान जुनाट आहे, ज्ञान पूर्वीपासून आहे. उपनिषदामध्ये ज्ञान आहे, त्यानंतर शास्त्रामध्ये ज्ञान आहे, पुराणामध्ये सुद्धा काय आहे, ज्ञान भरलेलं आहे, ज्ञान जुनाट आहे. ब्रह्मसूत्र वगैरे शंकराचार्याचे ग्रंथ, ज्ञानोबरायाच्या अगोदर ज्ञान आहे, ज्ञान आहे. पण ते ज्ञान संकोचित होतं, संकोचित, मर्यादित होतं, मर्यादित. एकतर ते मर्यादित लोकांपर्यंतच पोहोचत होतं. संस्कृत भाषेचा ब्राह्मणाशिवाय ब्राह्मणेतर पुरुषाने अभ्यास करू नये असा मधल्या काळामध्ये काय पडला होता, नियम पडला होता. स्त्रियांनी संस्कृत भाषा शिकू नये असा सुद्धा काय होता, मधल्या काळामध्ये नियम होता. म्हणून एकतर पुरुषालाच त्याचा अधिकार, आणि पुरुषामध्ये सगळ्या पुरुषाला नाही, केवळ ब्राह्मणाला. ब्राह्मणाने संस्कृताचं काय करायचं, अध्ययन करायचं, ज्ञानार्जन करायचं, केवळ ब्राह्मणाला. ब्राह्मणामध्ये सुद्धा सगळ्या ब्राह्मणाला नव्हता, आचारशील जो ब्राह्मण आहे त्यालाच अधिकार होता. कारण ब्राह्मण जरी असला पण तो कर्मभ्रष्ट झाला, तर आचारभ्रष्ट जर झाला तर त्याला ब्राह्मण लोकसुद्धा आपल्या जातीमध्ये घेत नव्हते, जातीमध्ये घेत नव्हते. का? याती कर्म भ्रष्ट, तो यातीने कर्माने काय झालेला असतो, भ्रष्ट, म्हणून त्याला आपल्या जातीत घेत नव्हते. म्हणून एकतर ब्राह्मण पाहिजे, आणि तोही आचारवान ब्राह्मण पाहिजे, आचारशील ब्राह्मण पाहिजे. त्याला संस्कृत भाषेच्या ज्ञानार्जनाची काय होती, सवलत होती. मग हे जे ज्ञान आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं, सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं. ज्ञानोबरायांच्या अगोदरच्या काळामध्ये स्त्रियाला तर हे कळतच नव्हतं ज्ञान, पण ब्राह्मणे तर पुरुषाला सुद्धा माहीत नव्हतं. फक्त आपापला व्यवसाय करायचा, प्रपंच करायचा, याच्यामध्येच त्यांचं जात होतं. पण ही उणीव भरून काढण्यासाठी, हा वेदाचा जो उणेपणा पडला तो उणीव भरून काढण्यासाठी ज्ञानोबराय पुढे झाले. आणि ज्ञानोबरायांनी तेच ज्ञान होतं, पण ते ज्ञान कुठं आणलं, प्राकृत मराठी भाषेमध्ये आणलं. हां, तिरे संस्कृताची गहने, हां, तोडोनी मराठी शब्द सोपाने केली, हां, केले धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं ज्ञानोबरायांना, काय आता हे सोडून द्या. आता हे वास्तविक जर पाहिलं तर ज्ञानोबराय जन्माने ब्राह्मणच होते, ब्राह्मणाच्या कुलामध्ये जन्म आहे ज्ञानोबरायांचा. विठ्ठलपंत ब्राह्मण होते, ब्राह्मणाचे कुलामध्ये जन्म झाला, त्यांना वेद शिकण्याचा, संस्कृत शिकण्याचा अधिकार होता, शिकले, सर्व केलं. पण आपण ब्राह्मण आहे, आपण शिकलो, एवढ्यावर थांबले नाही. हे बाकीचे जे लोक आहे त्यांना हे ज्ञान त्यांच्यापर्यंत कसं पोहोचणार? त्यांना तर संस्कृत शिकूनच देत नव्हतं कोणी, त्यांच्यापर्यंत हे कसं पोहोचणार? म्हणून अंतःकरणामध्ये सर्वांचा दयाभाव उत्पन्न होऊन
ज्ञानोबरायांनी तेरे संस्कृताची गहने तोडून या, मराठी या शब्द सोपाने. संस्कृताचं गहन तीर होतं, ते तीर तोडून टाकले आणि सोप्या मराठी भाषेमध्ये काय केलं, ज्ञान आणलं. प्राकृत मराठी भाषेमध्ये सगळं ज्ञान आणलं. म्हणून भलतेने येथ नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे. वा वा, ज्ञानोबरायांची भाषा आहे. वेद असं तुम्हाला म्हणू शकत नाही भलतेने येथ नहावे, नाही म्हणू शकत. वेदाने 3 वर्णालाच अधिकार दिलेला आहे. ते चुकीचं आहे असं नाही, बरोबरच आहे. कोणी जरा एखादा म्हणत असेल वेदाने आमच्यावर काय केला, अन्याय केला, तो अन्याय नाही. ते कर्माचं एक काय आहे, विभाजन केलेलं आहे. विभाजन, तो अन्याय नाही, ते कर्माचं विभाजन केलेलं आहे. ज्याचे त्याचे गुण कर्म पाहून मागच्या जन्मामध्ये त्याने कसं कर्म केलं, त्या कर्माला अनुसरून त्यांनी काय केलेलं आहे, वेदाने वेगवेगळे भाग पाडले, वेगवेगळे भाग पाडले. उगा एखादा शिपाई जर उठला आणि म्हणायला लागला शासनाने माझ्यावर काय केला, अन्याय केला, अन्याय केला. का, माझ्या शेजारच्या माणसाला त्यांनी कलेक्टर केलं आणि मला त्याच कलेक्टर ऑफिसमध्ये काय केलं, शिपाई केलं. असं जर एखादा म्हणायला लागला जमन का, नाही जमू शकणार. कारण कलेक्टर होण्यासाठी पात्रता शेजारच्याची होती, तुझी पात्रता शिपायापर्यंतच होती, म्हणून तुला तिथपर्यंतच पद पोहोचलं, तिथपर्यंतच. तूच जर अजून पात्रता मिळवली कलेक्टर होण्याची तर तू सुद्धा होऊ शकतो. म्हणून आपली पात्रता नसून त्या पात्रतेपर्यंत जाण्याचा जर विचार करत असेल तर तो मूर्खच आहे. म्हणून कोणी असं म्हणू नये आमच्यावर वेदाने काय केला, अन्याय केला, अन्याय केला. अरे वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे दंडे, संन्यायी तो सुरवाडे सुख भोगी. वेद कधी अन्याय पडत नाही, अन्याय करत नाही. वेद अन्याय करत नाही. तो वेद सगळ्याला समान दृष्टीने पाहतो. फक्त कर्माचं विभाजन करून देण्यासाठी ज्याच्या त्याच्या प्रकाराने हे सोयीसुविधा केलेल्या आहे ब्राह्मणांनी. वेद संपन्न होय ठाई. तो लागला कानितीही वर्णाचे. वेद कृपन्न झाला परी 3ही वर्णाच्या कानी लागला. असे वेद हा कृपण झाला. थोडं त्यांनी संकोचित मर्यादा केली. का, 3ही वर्णाच्या कानी लागला. कर्म देण्यासाठी दिले वाटून, त्याच्या फलामध्येही वेदाने कधी फरक केला नाही. वेदाने कधीच फरक केला नाही. ब्राह्मणाचं कर्म करणाऱ्या ब्राह्मणाला जे फल तेच फल, शूद्राचं कर्म करणाऱ्याला तेच फल आहे. दोन्हीला एकच फल. दोहीशी सरोवरी निफजे याग सांगितलं ज्ञानोबरांनी. दोहीशी सरोवरी, ते सुरुवात काय, द्विज षटकर्मे करी शूद्र तया ते नमस्कारी, की दोहीशी सरोवरी निफजे यागू. हा जो स्वधर्मरूपी यज्ञ आहे दोघाला समानच आहे. ब्राह्मणाने जर 6 कर्म केले तर त्याला जेवढं पुण्य आहे तेवढंच कर्म एखाद्या शूद्राने फक्त नमस्कार केला ब्राह्मणाला, पाय पडू द्यावा, बस त्याचं सगळं तेवढं पुण्य त्याला प्राप्त होतं. म्हणजे फल देण्यासाठी, पुण्य पापाचं फल देण्यासाठी वेदाने कधी मागं पुढं पाहिलं नाही. सगळ्याला समान फल देऊन टाकलं. जरी स्त्रियाला शिक्षणाचा अधिकार दिला नसेल वेदामध्ये, संस्कृत शिकण्याचा, तरी फलामध्ये फरक नाही केला. फलामध्ये फरक नाही केला. ब्राह्मणाने षटकर्म करून जे पुण्य प्राप्त करतो ब्राह्मण, तेच पुण्य एखादी स्त्री जर आपल्या पतीची मनोभावे सेवा करत असेल तर तिला सुद्धा तेच फल दिलंय वेदाने, तेच फल दिलं. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा, आन भाव नाही दुजा. तुकोबारायांचे वाक्य आहे. सेवापती, पत्नीने पतीची सेवा करणं हीच विष्णूचे काय आहे, महापूजा आहे. वेदाने कुठं फलामध्ये फरक नाही केला. पण म्हणून वेद कृपण झाला, पण शिक्षणाच्या बाबतीत तेवढं त्यांनी काय केला, कृपणपणा केला, कमी केला. कानी लागला 3ही वर्णाची, 3च वर्णाचा तो काय आला आहे, वाट्याला आले. हा वेदाचा उणेपणा काढून टाकण्यासाठी ज्ञानोबरायांनी संस्कृतामधलं जे ज्ञान आहे ते प्राकृत मराठीमध्ये आणलं. म्हणून ज्ञानोबराच म्हणू शकतात, भलतेने येथ नहावे, प्रयाग माधव विश्वरूप पहावे. कोणीही असो, ज्ञानेश्वरीच्या ज्ञानगंगेमध्ये त्यांना स्नान करण्यास काय आहे, अधिकार आहे. अधिकार, ज्ञानेश्वरीच्या ज्ञानगंगेमध्ये अधिकार आहे. तुम्ही इथं प्रवचनाला येता, आता सगळे मला सांगा एकाच जातीचे इथे येणार आहे नाही. प्रत्येकाची जात काय आहे, भिन्न भिन्न आहे. पण इथं येणाऱ्याला कोणी आतापर्यंत म्हणलं का तू ह्या जातीचा आहे, तू ज्ञानेश्वरी ऐकायला यायचं नाही?
तू त्या जातीचा आहे, तू ज्ञानेश्वरी ऐकायला यायचं नाही, असं कोणी म्हणलं? किंवा पुरुषाला सांगितलं या ऐकायला आणि तुम्हाला कोणी अडवलं स्त्रियाला आजपासून तुम्ही ज्ञानेश्वरी लिहायचं नाही, असं काही झालं नाही. ज्ञानेश्वरीविषयी ज्ञानोबा बोलतात, येथं भलतेने नहावे. भलता असो, कोणी असो, कोण्याही जातीचा असो, कोण्याही वर्णाचा असो, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. तुकोबाराय अजून पुढे बोलतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करूनी वेश्याही. चांडाळ जरी ज्ञानेश्वरी श्रवण करण्याला आला तरी काही हरकत नाही, एखादी वेश्या जरी आली तरीही काही हरकत नाही. इथं सगळ्याला अधिकार आहे, भलतेने येत नहावे. आणि प्रयाग माधव विश्वरूप पहावे. प्रयाग संगमामध्ये स्नानाचं जे पुण्य आहे ते या ठिकाणी सगळ्यांनी प्राप्त करून घ्यावं. म्हणून ज्ञानोबरांनी संस्कृतामधलं ज्ञान मराठीमध्ये आणलं. मराठी या महाराष्ट्रामधील मातृभाषा होती. म्हणून एक जणाने अशी शंका केली, बा ज्ञानोबरांनी मराठीमध्ये ज्ञान आणलं तर मग नुसती मराठीत ज्ञानेश्वरी लिहायला त्यांना काय झालं होतं? म्हणजे 56 भाषेचा केला शे गौरव. नामदेवरायांनी वर्णन केलं ना, 56 भाषेचा केला शे गौरव, भवार नवी नाव उभारिली. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी रूपी नौका, नाव, जहाज तयार केलेला आहे, पण तो किती भाषेचा आहे? 56 भाषेचा केला शे गौरव. असं कोणीतरी मागं केली होती शंका. त्याला मग वक्ते बाबांनी उत्तर दिलं होतं त्यांच्या भाषेमध्ये. त्यांची भाषा फार कडक, ते शब्द आपण इथं नाही उच्चार करू शकत वक्ते बाबांची. पण त्यांचं सांगण्याचा असं उद्देश होता की वक्ते बाबांनी सांगितलं, गधड्या, अरे जरी 56 भाषेचा केला शे गौरव असा पाठ असला, नामदेवरांनी स्पष्ट जरी लिहिलेलं असलं 56 भाषेचा केला शे गौरव, पण 56 भाषा म्हणजे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषा, ह्या भाषा नाही गोळा केल्या. मराठी भाषेचे जे उपप्रकार पडले, त्या उपप्रकार म्हणजे 56 भाषेचा काय केला आहे? गौरव केला आहे. गौरव. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जरी असली तरी प्रत्येक प्रांतामधील मराठी काय आहे? भिन्न भिन्न आहे. प्रत्येक प्रांतातील मराठी भिन्न भिन्न आहे. मराठवाड्यात जर गेले तुम्ही, माझं तुझं म्हटलं जातं, मला तुला. तुम्ही विदर्भात जर गेले, मले हे द्यावं, मले ते द्या, अशी भाषा आहे. भाषेमध्ये काय वरतो फरक पडतो. आमच्या मराठवाड्यामध्ये इथं तिथं असं म्हटलं जातं, इथं तिथं. थोडं ते बुलढाण्याकडे तिकडे गेले तुम्ही, इठी तिठी असे शब्द वापरले जातात. असं म्हणून हे उपप्रकार मराठी भाषेचे. अशा सगळ्या काही अहिराणी भाषा आहे. अहिराणी भाषा म्हणजे मराठीचाच प्रकार आहे. पुणेरी भाषा वेगळी आहे, तो सुद्धा मराठीचाच प्रकार आहे. म्हणजे असे 56 भाषेचं ज्ञानोबरांनी काय केलं आहे? गौरव केलेला आहे. मराठी भाषेचेच जे 56 प्रकार ते सगळे मिश्र करून ज्ञानेश्वरीमध्ये घातलेले आहे सगळे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये जागोजाग आपल्याला अनुभव येईल. आपल्या भागातला शब्द ज्ञानोबरांनी घेतला, आपल्या भागातला, हे प्रत्येकाला वाटतं, कारण सगळ्या भाषेचा काय आहे? गौरव. मराठी भाषेवर ज्ञानोबरांचं फारच प्रेम होतं. ए मराठीची या नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी हो दे या जगा. ज्ञानोबा म्हणतात, मराठीची या नगरी, मराठी भाषेच्या नगरीमध्ये मी ब्रह्मविद्या आणणार, ब्रह्मविद्येचा सुकाळ करणार, घेणे देणे सुखाची वरी हो दे या जगा. हा, माझा मराठाची बोल कौतुके, परी ते अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. ज्ञानोबा म्हणतात, असं रसाळ अक्षर मी ज्ञानेश्वरीमध्ये आणीन, एवढी रसाळवाणी ज्ञानेश्वरीमध्ये आणीन की त्या ज्ञानेश्वरी पुढं अमृता तेही पैजा जिंके. मराठी भाषेतील जी ज्ञानेश्वरी, त्या मराठी भाषेपुढे जर एखाद्याने अमृत जरी आणलं आणि सामान्य एखाद्या मनुष्याला सांगितलं ही अमृती आणि ही ज्ञानेश्वरी आहे, ही अमृती आणि ही ज्ञानेश्वरी आहे. अमृत तुम्हाला ऐकूनच आहे, अमृताने काय होतं? अमर होत असतो मनुष्य. परत अमृत गोड असतं, तुम्ही ऐकूनच आहे. पण ज्ञानेश्वरी तुम्ही ऐकली नसेल आतापर्यंत, 2 ओव्या वाचून पहा आणि मग आम्हाला सांगा तुम्हाला अमृत पाहिजे की ज्ञानेश्वरी पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, असं जर घडलं तर 2 ओव्या का एक अक्षर जरी एखाद्याने ज्ञानेश्वरीमधलं ऐकलं, वाचलं, त्याचा अर्थ समजला, तो अमृताला लात घालील. जाऊ दे अमृत तिकडं तुझं, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. अमृता तेही पैजा जिंके. पैज जरी लावली तरी अमृतापुढं काय होईल? मराठी भाषा जिंकेल, मराठी भाषा. म्हणून देवाला सांगतात, मज विवेक सांगावा मराठाजी. देवा,
बसलेले सगळे श्रोते काय आहे? मराठी भाषेमधले आहे, सांगणारे मराठी भाषेमधले आहे, ज्ञानेश्वरीसुद्धा मराठी नगरीमध्येच सुरू आहे. मग एवढं सगळं असताना तुम्ही ते संस्कृतात सांगू नका गड्या. मराठी भाषेमध्ये प्राकृतमध्ये असं स्पष्ट स्पष्ट सांगा. काय सांगा? माझं विवेक सांगावा मराठाजी. मराठी भाषेमध्ये विवेक कशाला म्हणतात ते मला सांगा. आत्मनात्म विचाराहा विवेकाहा. अरे रे रे देवा, ते संस्कृत काही बोलू नका तुम्ही. आत्मनात्म विचाराहा विवेकाहा. आत्मा काय असतो, अनात्मा काय असतो, त्याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला विवेकशास्त्र म्हणतात, त्याच्या विचाराला विवेक म्हणतात. हे असं देवा आम्हाला सांगू नका. स्पष्ट मराठी भाषेमध्ये विवेक कशाला म्हणतात ते सांगा. जसं विवेक मराठी भाषेमध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं. विवेक विवेक म्हणजे काय? फलकट तो संसार येथे सार भगवंत. झाला विवेक. हा संसार सगळा फलकट आहे आणि भगवंत या जगामध्ये काय आहे? सार आहे, सार आहे. याला म्हणायचं स्पष्ट मराठी भाषेमध्ये विवेक. मज विवेक सांगावा मराठाजी. काऊन? देवाने सांगितलं तुला काय संस्कृत कळत नाही का? मी सांगतो ना संस्कृतमध्ये. संस्कृत शिकण्यासाठी लोक येडे होते इकडं. संस्कृत शिकण्यासाठी कोणी ते मराठी व्याकरण शिकतं, संस्कृत व्याकरण कळावं म्हणून. परत मग ते संस्कृत व्याकरण, भांडारकराचे पुस्तकं, ते प्राचीन काय ते कौमुदी, प्रारंभिक कौमुदी, रचनानुवाद सारखे ग्रंथ, लघु सिद्धांत कौमुदी, एवढे ग्रंथ शिकते लोक संस्कृतासाठी. आणि तुला मी फुकट संस्कृत सांगू राहिलो, तू ऐकू नको म्हणतो. अर्जुन म्हणतो देवा मी अत्यंत जड असे, परी ऐसाही निके परी येसे, श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. देवा मी अत्यंत जड असे. मी एक तर काय आहे? जड आहे. जड तो जड म्हणजे सामान्य जड नाही, जडात पण प्रकार. काही कमी जड असतो, काही जास्त जड असतो. तसं मी अत्यंत जड आहे, अत्यंत जड. माझ्यासारखा दुसरा जड कोणीच नाही. जड म्हणजे काय? जड म्हणजे काय? वजनार्थी जड शब्द नाही घातलेला, ज्ञानदृष्टीने आहे. जड म्हणजे काय? अज्ञानी मनुष्य, ज्याला काहीच कळत नाही. निर्बुद्ध, ज्याला बुद्धी नाही त्याला काय म्हणतात? जड. तू का म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. बुद्धी काय असती? जड असती. ज्याला ज्ञान नाही, ज्याला सांगितलेलं कळत नाही त्याला काय म्हणतात? जड. म्हणजे अर्जुन म्हणतो देवा मी तर जड आहेच, पण साधा जड नाही, अत्यंत जड आहे, अत्यंत जड. मला काहीच कळत नाही. म्हणून तुम्ही मला काय करा? मराठी भाषेमध्ये सांगा, मला संस्कृतातलं काही कळत नाही. आणि तुझे शब्दाची फेरफार करून सांगतो, एवढा काही मी ज्ञानी नाही समजायला. स्पष्ट स्पष्ट सांगा. परी ऐसाही निके परियशी. आता भगवान सांगितलं तू जर जडच आहे, तू जर अज्ञानीच आहे, तुला सांगून तरी काय फायदा आहे रे? सांगून तरी काय फायदा आहे? जो मनुष्य अज्ञानी असतो, ज्याला कळतच नाही, त्याला लोक काय करतात? शेवटी कटळून कटळून त्याचा त्याग करतात, त्याला सोडून देतात, सांगण्याचं सोडून देतात. का? आता याला समजतच नाही तर सांगावं कसं? कोणत्या भाषेमध्ये सांगावं? का? त्याला समजतच नाही. मग भगवान सांगतात अर्जुना तू जर अत्यंत जड आहे हे मान्य केलं तर मी तुला सांगून फायदा तरी काय? कितीही सांगितलं तरी काय फायदा आहे? अर्जुन म्हणतो देवा तसं नाही, मी अत्यंत जड असे हे जरी खरं असलं तरी परी ऐसाही निके परी येशे. पण ऐकण्यामध्ये मी फार चांगला आहे बरं का देवा, हे विसरू नको. ऐकण्यामध्ये मी फार चांगला आहे. जड असे, अत्यंत जड असे मी एवढ्या करता म्हणलो की तुझं सांगण्याची पद्धत जी आहे ती पद्धत मला कळत नाही. मला कोणत्याच पद्धतीनं कळत नाही असं नाही देवा. मला कोणत्याच पद्धतीनं कळत नाही असं नाही. मला कळतं पण तुझ्या पद्धतीमध्ये कळत नाही. मला माझ्या पद्धतीमध्ये समजून सांगणारा पाहिजे. म्हणून तुम्ही पहा या पंढरपुरामध्ये जागोजाग किती पण पाठ चालते, किती पाठ असते पंढरपुरामध्ये. जर पाहिलं तर ऐकणाऱ्यापेक्षा सांगणारेच जास्त आहे. पंढरपुरामध्ये इतके जागोजाग प्रत्येक मठामध्ये काही ना काही काय असतो, पाठ सुरूच असतो. कोणी न कोणी सांगणारे भरलेलेच आहे. पण चातुर्मासातील गर्दी दुसरीकडे नाही, दुसरीकडे नाही. 2-3 ठिकाणे आहे, त्यापैकी विशेष प्रकारे सकाळी गर्दी कबीर मठामध्ये. कबीर मठामध्ये 6:45लाच हजर झालं पाहिजे. इथं येऊन लोकांची गडबड चालते, मी पुढं बसू. पावसात लोक उभा राहते, कधी पाऊस जरा आला तर बाहेर पावसात गोण्या टाकून बसते सकाळी सकाळी. कशामुळं? चातुर्मासातील लोकाला सांगितलेलं समजत नाही असा नियम नाही. लोकाला समजतं चातुर्मासातल्या, पण सांगणारे ज्या भाषेत सांगतात त्या भाषेत कळत नाही. चातुर्मासातल्या लोकाला त्यांच्याच भाषेमध्ये सांगणारा पाहिजे, त्यांच्याच भाषेत सांगणारा पाहिजे.
त्यांच्या भाषेत सांगणारा वक्ता सकाळी 7 वाजता इथं हजर. बाबाची भाषाच तशी आहे. 10 प्रकारचे अधिकारी जरी प्रवचनाला येऊन बसले तरी 10 प्रकारच्या अधिकाऱ्याला प्रत्येकाला कळलं पाहिजे असं भाषात सांगणं हे जगामध्ये एकाच वक्त्याकडे मला वाटतं असलं पाहिजे, गुरुवर्य राऊत बाबा. बस त्याला एखादा वेदांत शिकलेला असला तो जरी प्रवचनाला येऊन बसला तरी त्यालाही सहज कळलं पाहिजे, त्यालाही समजलं पाहिजे की बाबाचं किती वेदांतामध्ये सांगण्याची शैली आहे, त्यालाही कळलं पाहिजे. एखादा खेड्यापाड्यातला आला, त्याला कधी हे वेदांत ऐकण्याची सवय नाही, कीर्तन ऐकण्याची सवय नाही, एखादा साधारण मनुष्य जरी येऊन बसला त्यालासुद्धा काय थोडा हरामखोर ह्याल्या भाडव्या म्हणलं त्यालासुद्धा कळून गेलं पाहिजे भाषेमध्ये. तसं अर्जुन म्हणतो, देवा माझी गतीसुद्धा या चातुर्मासातल्या लोकांसारखीच आहे, मला कळत नाही असं नाही, पण सांगणारे ज्या भाषेत सांगतात त्या भाषेत मला कळत नाही, मला माझ्या भाषेत सांगणारा पाहिजे. आता या ठिकाणी देवा तुझ्यासारखा सांगणारा दुसरा कोणीच नाही, तूच एक सांगणारा आहे, तू तुझ्या भाषेमध्ये सांगू राहिला ते मला कळत नाही, कारण 2 अध्याय मागं गेले अजून मला मेळ बसाना. बुद्धी काय आहे, भ्रमित झालेली आहे, भ्रमित. म्हणून देवा मला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत सांगा, मी ऐकायला काय आहे तयार आहे. मी अत्यंत जड असे, मी जड आहे हे जरी खरं असलं तरी ऐसाही निके परियशी, ऐकण्यासाठी मी सगळ्यात उत्तम आहे, सगळ्यात उत्तम. देवा मला नाही वाटत माझ्यासारखा जगामध्ये ऐकणारा दुसरा कोणी असेल. ऐकण्यामध्ये अर्जुन फारच श्रेष्ठ होता. ज्ञानोबरायांनी सुद्धा अर्जुनाचं वर्णन करताना असंच केलेलं आहे. अर्जुना तू परिसशी आणि परिसोनी अनुष्ठिशी. वा, अर्जुनाचे वाक्य आपलं ज्ञानोबरायांचे वाक्य. ज्ञानोबराय म्हणतात किंवा भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना तू कसा आहे, तू नुसतं ऐकणारा नाही. ऐकणाऱ्यामध्ये बरेच प्रकार पडतात, ऐकणाऱ्यामध्ये बरेच प्रकार पडतात. काही नुसतं शब्द ऐकायला येऊन बसतात, शब्द ऐकले निघून गेले असे श्रोते असतात. काही ऐकतात आणि प्रवचन झालं का झटकून देतात, खकाण्यासोबत ऐकल्याला सुद्धा झटकून देतात. तसेच मोकळे आले आणि मोकळे आले, मोकळे गेले, तसं असतं. काही ऐकणारे कसे असतात, इथून सगळं डोक्यात भरून घेतात, इथून सगळं. बहुतेक जे कीर्तनकार असतील मेमरी फिट भरून घेतात, त्यांना लिहायचे काम पडत नाही, मोबाईलमध्ये घ्यायचं काम पडत नाही, फिट डोक्यामध्ये. जे कीर्तन करायचं ज्यांना प्रवचनं करायची असे पण येतात, ते सगळं फिट डोक्यात भरून घेतात. आणि इथून फिट कॉपी भरली का मग चातुर्मास संपला का 8 महिने त्यांचा धंदा. इथलं सांगायचं दुसरीकडे जाऊन सांगायचं फिट भरून. हे असे काही ऐकणाऱ्यामधला प्रकार आहे. आणि ऐकणाऱ्यामधला उत्तम प्रकार एक आहे, तो काय करतो, श्रवण केलं, प्रवचनामध्ये काय झालं श्रवण केलं तर घरी जाऊन त्याचं चिंतन करणार, आणि आपल्यामध्ये जर त्याची कमी असेल तर लगेच ते आपल्या आचरणामध्ये आणण्याचा काय करणार, प्रयत्न करणार. सगळेच असे असतात असे नाही, सगळेच असे असतात असे नाही. पहिला जो प्रकार आहे तो फक्त ऐकूनच घेतो, ऐकून सोडून देतो. त्याच्या डोक्यात ते काय नाही राहत, ऐकायचं आणि भरायचं पण नाही राहत, इथंच सोडून द्यायचं, कारण त्याला कुठे कीर्तन करायचं नाही, प्रवचन करायचं नाही, असे काही असतात, फक्त ऐकण्यापुरते येतात. काही ऐकून दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतात पण स्वतः आचरण करत नाही. सकाळच्या अभंगाचा विषय तोच होता, आजचा अभंगाचा विषय तोच. काय होती सुरुवात, चालती आडवाटा आणि का दावी ती जे नीटा. जे मनुष्य चालती आडवाटा, स्वतः आडवाटेने चालतात पण दुसऱ्याला चांगला मार्ग दाखवतात, म्हणजेच कीर्तनकार मंडळी. त्याचा खुलासा सरळ म्हणजे कीर्तनकार प्रवचनकार बरेच असे असतात, ते काय करतात, आडवाटा चालते, स्वतः ते नरकाच्या मार्गाने चालतात. ते स्तुती करते लोकांची, स्तुती करून कीर्तन संपल्यावर त्याचं पाकिटं घेते, म्हणजे नरकाला वाटण जातात, ते चालती आडवाटा. पण अनिका दावी ती जे नीटा, पण दुसऱ्याला सांगण्यासाठी ते नीट मार्ग दाखवतात. कीर्तनामधून ज्ञान सांगतात, भक्ती सांगतात, म्हणजे त्यांचं ऐकून दुसरे मार्गाला लागतात. यांचं स्वतःच काय होतं, वाटोळच होतं, वाटोळं. असे काही असतात. त्याला तुकोबारांनी सांगितलं आहे की परिशे एक सांगे अंगा धुळीही न लगे. काही ऐकणारे असे असतात, ते ऐकतात, परिशे एक सांगे. एक मनुष्य असा असतो, तो ऐकतो पण आणि सांगे, दुसऱ्याला पण सांगतो, पण अंगा धुळीही न लागे. त्याची धूळसुद्धा आपल्या अंगाला लागू देत नाही, फक्त इकडून घ्यायचं आणि तिकडं पार्सल करायचं. 3 प्रकारच्या मूर्ती सांगतात ना बाबा, दृष्टांत, तसल्या प्रकारे हे ऐकणाऱ्यामधले काय आहे प्रकार आहे. दुसऱ्याचं ऐकायचं आणि तिसऱ्याला सांगायचं,
आपल्या अंतकरणामध्ये काही लागू देत नाही. अगोदर 2-4 दिवसा अगोदर पण अभंग झाला, मोजूनी झिजलो मापाची या परी. तुकोबरायांनी स्वतःची स्थिती सांगताना सांगितलं, मोजूनी झिजलो मापाची या परी. देवा, ते माप जसं असतं मोजण्याचं, आठा आधुली धान्य मोजण्याचं माप, त्या मापासारखं मी झिजून झिजून गेलो. ते माप जन्मजन्मापासून तसंच असतं घरात. आपल्या पंजाने त्याच मापाने दिलेलं असतं दुसऱ्याला, दुसऱ्या कोण घेतलेलं असतं. आजाने त्याच मापाने व्यवहार केला असतो, बापाने त्यानेच, आणि त्याच मापाने आपण सुद्धा व्यवहार करतो. त्यानेच घ्यायचं धान्य, मोजायचं, दुसऱ्याला द्यायचं, दुसऱ्या कोण मोजून घ्यायचं आणि घरात घ्यायचं. मग ते माप काय करतं, इकडचं उचलायचं आणि तिकडं देऊन टाकायचं, तिकडचं उचलायचं इकडं देऊन टाकायचं, आणि त्या मापाचं मध्ये काहीच येत नाही. आजपर्यंत किती तरी क्विंटल धान्य त्या मापाने मोजलं असेल, पण मापाला त्याचा काही फायदा आहे का? 1 क्विंटल गहू मोजले एखाद्या मापाने, तर त्या मापाला त्याच्यामधले किती दाणे खायला मिळते? काहीच नाही. दरवी, पळी, पळीचं तसंच काम असतं ना. पळी काय करते, बादलीत घालायचं दुसऱ्याला टाकायचं, बादलीत घालायचं दुसऱ्याला टाकायचं, तिला स्वतःला काहीच नाही. त्या पळीने चक्का वाढला जातो, श्रीखंडन, बासुंदीन, एवढे पदार्थ, पण त्या पळीला बिचारीला खायला काहीच मिळत नाही त्या मापासारखं. तो कबरा म्हणतात माझी स्थिती तशी झाली. अरे मोजूनी झिजलो मापाची या परी, दुसरीकडचा गोळा करून तिसरीकडे देण्याचं सगळं आयुष्य गेलं, मला काही फायदा नाही झाला. म्हणजे परिचय एक सांगे, अंगा धुळी येणं लागे, श्रोत्यातला प्रकार आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार श्रोत्यातला आहे. उत्तम श्रोता तो आहे, तो श्रोता काय करतो, श्रवण करायचं, श्रवण करून चिंतन करायचं, आणि आपल्या ठिकाणी जर कमी असेल तर त्याचं काय करायचं, आचरण करण्याला लगेच सुरुवात करायची. म्हणून तुकोबरांनी अशा लोकांना फार धन्यता दिलेली आहे. तो संत नाही झालेला, काहीच झालेला नाही, पण त्याला सुद्धा धन्यता दिलेली आहे. धन्य त्या जाती धरी लवकरी परिती, ऐकिले तेची कानी होय परिपाक मनी. त्या जाती धन्य आहे. जाती म्हणजे त्या प्रकारचे लोक धन्य आहे. कोण? धरी लवकरी परती, लवकर ते मागं फिरतात. आणि ऐकिले तेची कानी, जे कानाने ऐकलं तेच कुठं घालतात, मनामध्ये घालतात. होय परिपाक मनी. फार सुंदर शब्दात तुकोबरांनी त्यांना धन्यता दिली. संत सुमने उत्तरे मृदू रसाळ मधुरे. संताचे जे मृदू रसाळ सुमनासारखे फुलासारखे जे वचन आहे ते श्रवण करतात आणि मनामध्ये ते काय करतात, धारण करतात. पूजी प्रतिमेचे देव, संत म्हणती तेथे भाव. संत म्हणती तेथे भाव. संत जे सांगतील ते ऐकतात, श्रवण करतात आणि तसं आचरण करण्याचा प्रयत्न करतात. हा शेवटचा श्रोता आहे, सगळ्यात उत्तम श्रोता आहे, सगळ्यात उत्तम. आचरणाला जो लागतो ऐकल्यानंतर, ते दुसऱ्याला सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. ऐकलं ना आज, तसं आचरण आजपासून करायचं, असा श्रोता असतो. त्या श्रोत्याच्या यादीमध्ये कोण होता? अर्जुन होता. अर्जुनाचं वर्णन करताना भगवान करतात, अर्जुना तू परिसशी. परिसशी म्हणजे ऐकून घेतो, आणि परिसोनी अनुष्ठिशी, श्रवण केल्यानंतर तू लगेच त्याचं अनुष्ठान म्हणजे आचरण करण्याला लागतो. हे अर्जुनाचं काय वर्णन केलं भगवान परमात्म्याने. वर्णन अजून एका ओळीमध्ये सांगितलेलं आहे. अर्जुनाचे पाती जे परिसनया योग्य होती, तीही कृपा करुनी संती अवधान द्यावे. हे नुसतेच ऐकू राहिले ना, आपल्यातच चालू झालंय. ते बाकी सगळ्यांनी सांगितलं पाहिजे ओव्या. वर्णन करतात अर्जुनाचं. अर्जुनाचे पाती, अर्जुनाच्या पंक्तीसाठी, पंक्तीमध्ये बसून जे श्रवण करण्याच्या योग्यतेचे आहे, त्या संत मंडळींनी या ठिकाणी लक्ष द्या म्हणतात ज्ञानोबा आहे. कोणी लक्ष द्या ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी? अर्जुनासारखी ऐकण्याची ज्यांची तयारी आहे. जसा अर्जुन ऐकत होता तसं जर ऐकण्याची तुमची तयारी असेल तर मग ज्ञानेश्वरीत लक्ष घाला, नाही तर मग काही फरक पडत नाही. इथं आले काय, बसले काय, मढ टेकलं काय, घरी निघून केले काय, सगळं सारखंच आहे. घरी बसले काय, इथं बसले काय, एकच आहे. कधी जर अर्जुनासारखं श्रवण करत नसेल तर. म्हणून श्रोत्याने श्रवण करताना अर्जुनासारखं श्रवण करावं. अगोदर ऐकून घ्यायचं, ऐकून त्याचं मनामध्ये चिंतन करायचं, आणि लगेच त्याचं काय करायचं, आचरण करायचं, अनुष्ठान करायचं. असा अर्जुन आहे. म्हणून अर्जुन म्हणतो, देवा मी अत्यंत जड असे परिनिके परियशे. ऐकणाऱ्यामध्ये मी फार चांगला आहे, चांगल्या प्रकारे मी ऐकतो, ऐकणाऱ्यामध्ये मी उत्तम आहे. नुसतं ऐकून सोडून देणारा मी नाही, ऐकून दुसऱ्याला सांगणारा पण मी नाही, ऐकून आचरण करणारा मी श्रोता आहे. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियशे. सुंदर ऐकतो मी. श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. परंतु देवा आता मी किती जरी ऐकणारा असलो
पण सांगणाऱ्याने काय केलं पाहिजे, श्रोत्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत काय करायला पाहिजे, सांगायला पाहिजे. ज्या भाषेत कळेल त्या भाषेत सांगायला पाहिजे. ते कोल्हापूर प्रांतामध्ये जोग महाराज गेले कीर्तनाला, जोग महाराज कीर्तनाला गेले कोल्हापूर भाषेमध्ये, कोल्हापूर भागामध्ये. आता त्या भागातले जे लोक होते, तिकडच्या भागामध्ये जास्त कीर्तनकार सापडत नाही, पण त्या भागामध्ये एक कीर्तनकार असा होता, तो कोणत्याही गावाला जरी गेला तरी त्याचे कीर्तन तेच झाल्याचे. एखादा सप्ताह उभा असला 7-7 दिवस त्याचेच कीर्तन, त्या भागात कीर्तनकार जास्त नाही, त्याचेच कीर्तन त्या भागात, असं असायचं. मग कधी कधी 2-2 गावाचे सप्ते एकाच टायमाला, ह्या गावाला गोकुळाष्टमीला सप्ताह तर त्या गावाला पण गोकुळाष्टमीला सप्ताह, आणि तिकडं दुसरा बुवा नाही. मग त्याचे कीर्तन कसे चालायचे, ह्या गावामध्ये त्याने संध्याकाळी 5 ते 7 कीर्तन करायचं आणि तिथून निघायचं त्यांनी, आणि दुसऱ्या गावामध्ये गेला तिकडं 8 ते 10, 9 ते 11 कीर्तन करायचं. म्हणजे त्याच्या सोयीवर काय करत होते, सोपते चालत होते. असा एक कीर्तनकार होता. आणि मग सहज जोग महाराज त्या भागामध्ये गेले. आता जोग महाराज एवढे विद्वान, सगळे ग्रंथ शिकलेले, गाथ्याचा पहिला अर्थ जोग महाराजांनी केला. जोग महाराजाच्या अगोदर गाथ्याचा अर्थ सुद्धा कोणी केला नव्हता. सगळे असेच भजनं चालायचे, हे प्रमाण घेतलं का ते प्रमाण, ते झालं का दुसरं, असं म्हणत म्हणत कीर्तन प्रवचन व्हायचे. पण जोग महाराजापासून गाथ्याचा काय झाला, अर्थ झाला, ज्ञानेश्वरीचा अर्थ. हे सगळं जोग महाराज विद्यासंपन्न, आणि सांगण्याची भाषा पण उत्तम, पुणेरी भाषा, आणि वेदांत सांगायचे. मग असे जोग महाराज तिकडे गेल्यानंतर त्या कीर्तनकाराला पण आनंद झाला. कीर्तनकार म्हणून सगळ्या लोकांना सांगितलं, आज आपले जर जोग महाराज आले. जोग महाराज, जोग महाराजासारखा कीर्तनकार आज महाराष्ट्रात उपस्थित नाही, सापडणार नाही, असे आले. लोकाला पण आश्चर्य वाटलं. लोकाला वाटलं आपल्यात राहणारा हो खेड्यातला माणूस एवढं चांगलं कीर्तन करतो, हे तर जोग महाराज आहे, ते कसे कीर्तन करतील. मग सगळ्याच्या मिळून काय झालं, एकमत झालं, आज कीर्तन जोग महाराज करणार, आज कीर्तन जोग महाराज करणार. जोग महाराज कीर्तनाला उभा राहिले, सुरुवात केली. रामकृष्ण हरी रूप आतलोचने सगळं सुरू झालं. आणि नमन केल्यानंतर व्याख्यान करण्यासाठी जोग महाराजांनी काय केली, सुरुवात केली. पहिलंच वाक्य उच्चारलं, श्रीमंत श्री जगद्गुरू तुकाराम महाराज या अभंगातून अभावाचे प्रकार सांगतात. आणि मग सुरू केलं, अभाव कशाला म्हणायचं, अभावाचे किती प्रकार असतात. मग ते संसर्ग अभाव, अन्यन्य अभाव, सामयिक अभाव, अत्यंत अभाव, प्राग अभाव, प्रध्वंस अभाव, असे प्रकार सांगायला सुरुवात केली. लोकांनी बसल्या ठिकाणीच वळकट्या टाकल्या, लगेच घोंगड्या जाग ते जाग घोरायला लागले लोक. आणि मग जोग महाराज सांगितलं, बुवा हे गिऱ्हाईक आमचे नाही, आम्ही किती हुशार झालो पण गिऱ्हाईक आमचे नाही, तुम्ही या. ते लगेच आला, विना घेतला, रामकृष्ण हरी म्हणला आणि 2 शिव्या दिल्या. तटातट लोक उठून लगे ऐकायला लागले, हां श्रवण करण्यासाठी. 2च शिव्या दिल्या, काही नाही बोलला. का, ती लोकाला ते त्याच्या भाषेतला सांगणाराच वक्ता लागत असतो, त्याच्या भाषेतला. म्हातारबा शिंदे होते जालना जिल्ह्यामध्ये, इतके शिव्या द्यायचे, त्यांचं शिवी म्हणजे संपुटच असायचं. जसं ते वेदामध्ये असतं, मंत्र उच्चारताना त्याला ओम संपुट असतं, ओम विष्णवे नम, माधवाय नम, ओम केशवाय नम, असं प्रत्येक शब्दाला ओम लावतात. तसं म्हातारबा शिंदे त्यांची पद्धतच होती, प्रत्येक वाक्याला शिवी देणार, प्रत्येक वाक्याला शिवी न देता वाक्य उच्चारलं त्यांनी असं कधीच झालं नाही. त्यांच्या कीर्तनाला हजारो लोक जमायचे कीर्तन ऐकण्यासाठी. काही लोक काहीच कळत नव्हतं, पण म्हातारबाच्या शिव्या काय ऐकणं व्हायना, जायचं कीर्तनाला, शिव्या ऐकण्यासाठी जायचे. त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सांगणारच पाहिजे. म्हणून देवा, मी तर ऐकायला सुंदर आहे, मला चांगल्या प्रकारे ऐकता येतं, आता तू तुझी तयारी कर सांगण्याची. ऐसाही नेके पर्यशे, श्रीकृष्णा बोलावे तू आताशी एकनिष्ठ, मला जे कळेल त्या भाषेमध्ये सांग, आणि मला जे कळतं म्हणून तू त्याच्यामध्येच गप्पा आणत बसू नको. काही लोकांना विनोदी भाषेमध्ये कळण्याची काय असती, सवय असती. विनोद जर केला तर ते असे ताट असतात, मग ते लक्ष देतात. विनोदी भाषेमध्ये ऐकण्याची त्यांना सवय असते. काही लोकांना गायन ऐकण्यामध्ये आनंद असतो. कीर्तनामध्ये जर चालत चांगल्या झाल्या नाही, गायनमध्ये झालं नाहीत, लोक म्हणते कीर्तन पडलं, ते का, त्यांना त्याची आवड असते. काहीला वेदांत ऐकण्याची सवय असते, वेदांत सांगितलं नाही तर ते म्हणते कीर्तन पडलं. काहीने विनोद सांगितलं नाही तर ते म्हणते कीर्तन पडलं. काहीला पुराण श्रवणाची आवड असते, पुराणातल्या गोष्टी नाही आल्या म्हणजे ते म्हणतात कीर्तन पडलं. त्यांना सांगणारा त्यांच्या भाषेमध्ये असतो. म्हणून देवा, मला ज्या भाषेमध्ये कळतं त्या भाषेमध्ये तू तर सांगच, पण माझ्या भाषेमध्ये कळतं म्हणून तू तेवढ्यातच रंगून बसू नको. एखाद्या श्रोत्याला जर विनोदी भाषेमध्ये समजतं तर मग त्याला विनोदच सांगत बसायचे का, नाही. झोप येऊ नये म्हणून एखादा विनोद सांगायचा, परत सिद्धांतामध्ये यायचं, असं सांग देवा. जर एखाद्या वारकऱ्याला चाल आलीच नाही, कीर्तनामध्ये चालच झाली नाही, तर त्याला आवडत नाही, म्हणून त्याच्यासाठी चाल पण म्हणायची.
पण मग नुसतं चालीतच कीर्तन नाही घालायचं. एखादी अर्धी चाल म्हणली मग त्याला पण काय झालं पाहिजे, बरं वाटलं पाहिजे, त्याने त्याच्या भाषेमध्ये श्रवण केलं पाहिजे. काही 2-4 वाक्य वेदांताचे पण सांगितले पाहिजे, म्हणजे वेदांत ऐकणाऱ्याला सुद्धा काय वाटतं, बरं वाटतं. काही पुराणामधील एखादी कथा सांगायला पाहिजे, म्हणजे पुराण ऐकणाऱ्याला सुद्धा बरं वाटतं. असं म्हणजे त्या भाषेत कळतं, मग त्या भाषेतच रंगून नाही जायचं, त्या भाषेचा स्पर्श करून काय करायचं, त्याला परमार्थामध्ये ओढण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून देवा, मला ज्या भाषेत समजतं त्या भाषेमध्ये तू सांग, पण एकनिष्ठ होऊन सांग. एकनिष्ठ 2-2 प्रकारचे वाक्य बोलू नको, हे पण कर आणि ते पण कर असं बोलायचं नाही. एकनिष्ठ होऊन सांग आणि मला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत सांग. माझं हित ज्याने होईन त्याने सांग, ज्यात माझं कल्याण आहे ते तू काय कर, सांगत राहा. मोठ्या माणसाचं वाक्य आहे, फार मोठे महाराज होते, त्यांनी असं सांगितलं होतं की कीर्तनकाराने, प्रवचनकाराने लोकाला काय सांगावं. हे सांगत असताना ते बोलले होते की लोकाला बरं वाटन असं कीर्तनकाराने कधी बोलायचं नाही. लोकाला बरं वाटणं असं नाही बोलायचं, जे सांगितल्याने त्यांचं बरं होईल ते सांगायचं कीर्तनकारांनी. लोकाला गोड वाटण तसं बोलायचं नाही, लोकाचं ज्याने गोड होईल, ज्याने कल्याण होईल ते लोकाला सांगायचं. देवा, तू एकनिष्ठ होऊन मला आता बोल. दृष्टांत देतात, देखे रोगा तेज नावे, औषध तरी द्यावे, परिते अति रुच्च व्हावे मधुर जैसे. पा देवा, आता समज एखाद्याला रोग झाला, ताप आली, सर्दी झाली, खोकला झाला, दुखणं आलं त्याला, असं जर झालं असेल त्याला, तर मग रोगातेची नावे, आता रोग तर काढला पाहिजे ना. वैद्याचं काम काय आहे, वैद्य कशाला म्हणतात, डॉक्टरचं काम काय असतं, जो रोगी झालेला आहे त्याच्यातला रोग काय करायचा, काढायचा. हे रोग्याचं डॉक्टरचं काय आहे, काम आहे. रोग्याला लुटणं हे डॉक्टरचं काम नसतं. काही डॉक्टरचं ते ठरलेलंच आहे, रोग्याला काय करायचं, लुटूनच घ्यायचं, लुटून. म्हणून जर ते दवाखान्यामध्ये गेला तर त्याला गोळ्या औषधच असे देतात की त्याने बरं तर वाटलं पाहिजे आणि परत दुखलं पाहिजे, मग तो पुन्हा फिरून आपल्याकडेच आला पाहिजे, पुन्हा मग त्याची तपासणीची फी आणि गोळ्याची फी घेता आली पाहिजे. असे काही असतात. त्याचं पण तुकोबारांनी वर्णन करून ठेवलं. न हो वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा डॉक्टरकीचंच काम करतो, आम्ही सुद्धा डॉक्टरकीचंच काम करतो. ज्याला रोग झाला त्याचा रोग काढून घेण्याचं काम कोणाचं असतं, डॉक्टराचं असतं. आम्ही सुद्धा तेच करतो ना. या लोकाला काय झालं आहे, रोग झालेला आहे, रोग भवरोग झालेला आहे, भवरोग. मग त्याला आम्ही औषध देतो. भवरोगा ऐशेचा आहे आणि काय शुल्लक आहे. आमच्या औषधाने त्यांचा भवरोग काय होतो, नष्ट होऊन जातो, नष्ट होऊन जातो. संताचं काम आहे. ह्याची भवरोगाचे औषध, भवरोगाचं संत औषध देतात. ब्रह्मरस घेई काढा, त्याने पिडा वारेल. ब्रह्मरसाचा काढा करून देतात संत. मग त्याने आपलं दुःख काय होऊन जातं, भवरोगाचं निघून जातं, भवरोगासारखा रोग निघून जातो. आणि त्याच्यासाठी पथ्य सांगतात, पथ्य नाम विठोबाचे, अनेक वाचे न शिवी, विठोबाचं नाम पथ्य म्हणून. म्हणजे डॉक्टरामध्ये संतांमध्ये काय असतो, अभेद असतो. अभेद सारखंच काम करतात, कार्य करण्याच्या दृष्टीने दोघं काय आहे, सारखंच आहे. डॉक्टरसुद्धा रोग नष्ट करतो आणि संतसुद्धा जीवाचा काय करतात, रोग नष्ट करतात. पण तुकोबाराय म्हणतात, आम्ही वैद्य जरी असलो, रोगी घालणारा डॉक्टर जरी असलो तरी न हो वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले. आम्ही वैद्य जरी असलो तरी अर्थाचे भुकेले वैद्य आम्ही नाही, पैशासाठी भुकेलेले वैद्य आम्ही नाही. गाथ्याच्या रूपाने, ज्ञानेश्वरीच्या रूपाने, नाथ महाराजाच्या भागवताच्या रूपाने या सगळ्या साधू संतांनी आपलं भवरोग जाण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, औषध दिलेलं आहे. औषध ज्ञानेश्वरी म्हणजे भवरोग जाण्याचं औषध आहे, गाथा भवरोग जाण्याचं औषध आहे, एकनाथी भागवत पुराण हे सगळे भवरोग जाण्याचं काय आहे, औषध आहे, औषध. आता हे औषध तुम्हाला दिलं, मला सांगा कोणाकडून किती रुपये घेतले, किती रुपये घेतले. तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी येता, किती फी आहे तुम्हाला, गेटमधून सोडण्यासाठी कबीर महाराज किती फी घेतात, काहीच घेतलं नाही. संतांनी कधी फी घेतली नाही, घेतली. सकाळी गाथ्याला येतात, गाथा ऐकण्यासाठी कोणी फी घेतली नाही. संतांनी नामस्मरण करण्यास सांगितलं, नामस्मरण करण्यासाठी कोणी फी घेतली नाही. म्हणजे डॉक्टरकीचं काम आम्ही करतो पण कधी रुपये घेत नाही. न हो वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले. पण काही अर्थाचे भुकेले असतात डॉक्टर लोक, फक्त रोग्याकडून काय करायचं, पैसा गोळा करायचा. तसं देवा डॉक्टरचं काम एवढंच आहे, त्याने काय करावं, रोग्याचं रोग नष्ट करावा. तो धंद्यामध्ये आहे, उपजीविका करतो, मग उपजीविका करतो तेवढं थोडंफार घ्यावं त्याने, पण त्याने मुख्य काम काय आहे, त्या रोग्याचा रोग नष्ट केला पाहिजे. देखे रोगा त्याची नावे,
औषधं तरी द्यावे. मग रोग्याचा रोग जर नष्ट करायचा त्याला काय द्यावं लागन? औषध तर द्यावंच लागन. औषध तर द्यावंच लागन ना. मग रोगी असला, डॉक्टर किती गोड गोड बोलला म्हणजे त्याचा रोग जात असतो का? नाही जात. किती गोड गोड बोलला तरी रोग नाही जात त्याचा. त्याने त्याला अंजरलं गोंजारलं तरी रोग नाही जात. रोग जायचा म्हणल्यावर त्याला औषध तर काय करावं लागतं? द्यावंच लागतं. मग देवा, एक रोग आहे, ते रोग जाण्यासाठी जर औषध द्यावंच लागतं, मग कडू कशाला द्यायचं रे? गोड औषध दिलं तर काय हरकत आहे का? औषध तर घ्यावंच लागणार आहे. मग कडू देण्यापेक्षा गोड द्या ना. एखाद्याला खोकला झाला, त्या खोकल्याच्या कडू बाटल्या दिल्यापेक्षा त्याला हळद, मीठ, गूळ टाकून दूध उकळून द्या ना. खोकला दोन्हीने नष्ट होणार आहे. आधीची साखर आवडे तरी ते ओखदी जोडे. ते कान सेवावे नावा. पहा ज्ञानोबारांची भाषा. एखाद्याला अगोदर साखर आवडती त्याला रोग झाला, डॉक्टरने सांगितलं हे असं औषध आहे, पण साखरेशिवाय घ्यायचं नाही, साखरेत कालून खायचं. मग त्याला किती आनंद आहे. आधीची साखर आवडे. पुढं तर ते ओखती जोडे औषधामध्ये जर ते प्राप्त झालं, मग कान सेवावे नावा. अरे तो रोगी त्याला परत खाईन. ते औषध आणा म्हणून, माझं औषध आणा. का? साखर आवडत ना, औषधामध्ये काय साखर आहे म्हणून रोग दोन्हीने नष्ट होतो. खोकल्याची बाटली प्याला तरी त्याचा रोग जाणार आहे, आणि त्याने हळद, दूध, गुळ उकळून पिलं तरी काय होणार आहे? रोग जाणार आहे. मग ते कडू औषध घेण्यापेक्षा गोडच घ्या ना. म्हणून देवा, मला रोग झालेला आहे मोहाचा, माझा रोग तर नष्ट करणारा डॉक्टर तूच आहे आता या ठिकाणी, पण मला औषध तर घ्यावंच लागणार आहे. पण औषध देताना असं गोड देन देवा. मराठी भाषेमध्ये गोड औषध दे ना. हे संस्कृत भाषेतलं चमत्कारिक बोलण्यातलं, फेरफार करून बोलण्यातलं कडू मला नको देवा. सोपं मराठी स्पष्ट दे. देखे रोगातीची नावे, औषध तरी द्यावे, परी ते अति रुच्च व्हावे मधुर जैसे. जसं मधुर असतं, मधुर म्हणजे गोड, अति रुच्च व्हावे, फार आवडणारा असावं ते औषध. त्या रोग्याला फार आवडणारा असावं असं औषध दे. तैशे सकळार्थ भरित, तत्व सांगावे उचित, परी बोधे माझे चित्त जया परी. देवा, तैशे सकळार्थ भरित, सगळ्या अर्थाने भरित म्हणजे वांग्याचं का? वांग्याचं भरीत नाही, भरीत म्हणजे भरलेलं, परिपूर्ण. तैशे सकळार्थ भरित, तत्व सांगावे उचित. सगळ्या अर्थाने ते वाक्य भरलेलं पाहिजे असं सांग. ते वाक्य बोलल्यानंतर सगळ्या अर्थाने ते भरलेलं पाहिजे. कोणताही अर्थ असो, संस्कृतातले अर्थ त्याच्यातच आले पाहिजे, मराठीतलं बोलण्यातलं त्याच्यातच आलं पाहिजे, शुद्ध बोलणं त्याच्यातच आलं पाहिजे, खेड्यापाड्यातलं बोलणं त्याच्यातच आलं पाहिजे. असं सगळ्या अर्थाने भरीत सांग. सगळ्या अर्थाने भरपूर झालेलं, परिपूर्ण झालेलं वाक्य मला सांग. त्याच्यामध्ये ज्ञानही आलं पाहिजे, त्याच्यामध्ये कर्मही आलं पाहिजे, त्याच्यामध्ये भक्तीसुद्धा आली पाहिजे, सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे. असं काहीतरी मला तू देवा सांग. तैशे सकळार्थ भरित, पण तत्व सांगावे उचित. सगळ्या अर्थाने जरी परिपूर्ण असलं तरी विनोद, दृष्टांत, गप्पा हे सांगत बसू नको. तत्व सांगावे उचित. तत्व सांग. तत्व म्हणजे काय? तत्व म्हणजे ज्ञान. जग काय आहे, मी काय आहे, देव काय असतो, खरं काय या जगामध्ये, खोटं काय आहे, आपल्यासाठी चांगलं काय आहे, वाईट काय आहे, असं तत्वज्ञान मला तू सांग. पण मला कळेल त्या भाषेत सांग आणि गोड प्रकारे सांग. असं परी बोधे माझे चित्त जयापरी सांगत असताना देवा, माझे चित्त जयापरी बोधे, ज्या प्रकाराने मला कळेल त्या प्रकाराने तू सांग. ज्या प्रकाराने मला कळेल, माझी सांगण्याची जशी पद्धत आहे, ऐकण्याची जशी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये येऊन सांग. तो तुझ्या पद्धतीमध्ये नको सांगू, त्याचा फायदा होणार नाही देवा. परी बोधे माझे चित्त जयापरी, ज्या प्रकाराने माझं चित्त बोधल्या जाईल, मला ज्ञान प्राप्त होईल, त्या प्रकाराने तू काय कर, सांग. सांगणाऱ्यावर ही जबाबदारी आहे. सांगणारा जो आहे, कोणी असो तो, सांगणाऱ्यावर जी जबाबदारी आहे की ऐकणाऱ्याला ज्या भाषेमध्ये कळेल, ज्या भाषेतून त्याला ज्ञान होईल ते सांगावं. ज्या भाषेतून त्याला ज्ञान होईल ते सांगावं. सांगणाऱ्यावर ही काय आहे, जबाबदारी आहे. श्रोता कोणत्या अधिकाराचा आहे त्याने पाहिलं पाहिजे. त्या श्रोत्याचं चित्त किती संस्कारी आहे, कोणत्या विषय सांगितल्यानंतर त्याला ज्ञान होईल हे काय केलं पाहिजे, त्याने पाहिलं पाहिजे. आणि तसं पाहून मग त्याला सांगण्याचा काय करावा, प्रयत्न करावा. ही श्रोत्यावर फार मोठी जबाबदारी आहे. कारण ज्ञानाला महत्त्व आहे. महत्त्व कशाला आहे, ज्ञानाला महत्त्व आहे. कीर्तनाची जी मर्यादा सांगितली नाथ महाराजांनी, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. कीर्तनकाराने कीर्तनामध्ये भक्ती सोडून दुसरा विषय बोलू नये, ज्ञान सोडून दुसरा विषय बोलू नये.
वैराग्याच्या युक्ती विवराया, प्रेम भरे, प्रेमाने परिपूर्ण असल्या वैराग्याच्या युक्ती सांगा. कीर्तनकाराने प्रवचनकाराने कीर्तनात काय सांगावं? वैराग्याच्या युक्ती विवराव्या. माणसाला वैराग्य कसं होईल ते सांगावं. वेदामध्ये पहा तुम्ही कसं सांगितलेलं आहे. आता वेद तर आपण पाहिलेच नाही, पण नाथ महाराजांचं भागवत तुम्ही उघडून पहा. पहिल्या 2-3 अध्यायामध्ये नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे वेदाने लोकांना कसं वर आणलं, कसं वर आणलं. तळागाळातल्या लोकांना सुद्धा उद्धार करण्याचं वेदानेच सगळं केलेलं आहे. सोय कशी केली तर ते ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमधून त्यांना काय केलं? वेदाने वर काढलेलं आहे, वर काढलं आहे, वेदाने वर काढलेलं आहे. त्यात दृष्टांत देता नाथ महाराजांनी यज्ञाचा दृष्टांत दिला आहे. यज्ञामध्ये काय केलं जात होतं? पूर्वी पशुची हत्या केल्या जात होती, पशुचं मांस खाल्लं जात होतं. आणि ते पशुचं मांस खाणं म्हणजे काय? ते यज्ञच त्या निमित्ताने करायचे. आता जसे लोक ते देवीपुढे बोकडे कापतात, कशासाठी? ते देवीला म्हणून नाही, आपलं काहीतरी खायला भेटलं पाहिजे. कारण देवीसाठी केलं असतं तर चांगला मटणाचा भाग त्याने देवीला दिला असता ना. पण ते देवीपुढं जर पाहिलं तर आपण नाही पाहिलं, पण असं ऐकलेलं आहे देवीला ते काय करतात? खुरं वाहतात, शिंगड ते तोंड वाहतं ते देवीला. चांगलं मांस हे स्वतः खाऊन घेतात. म्हणून यज्ञाचं जे होतं तर लोक काय करायला लागले? पोटं भरण्यासाठी ते यज्ञ करायला लागले. त्या यज्ञाच्या निमित्ताने आपल्याला मांस खायला मिळावं म्हणून करायला लागले. मग वेदाने त्यांना आज्ञा केली. वेद सांगणाऱ्या ऋषीमुनींनी सांगितलं त्यांना खाऊ नका असं नाही सांगितलं, तुम्ही मटणं खाऊ नका, मांस खाऊ नका असं नका सांगितलं. पण त्यांनी सांगितलं यज्ञाचं विधान असं आहे की यज्ञ करत असताना जी पशु हत्या केली जाते त्या पशु हत्येमध्ये ते काय करायचं? मांसाचं फक्त अवग्राहन करायचं. त्याचं काय करायचं? तुम्ही वास घ्यायचा, वास अवग्राहन त्याचं काय करायचं? किंवा काही ठिकाणी त्याला आलंबन म्हणलेलं आहे. पशुला फक्त काय करायचा? स्पर्श करायचा. आता जे पशुचं मटण खाण्यासाठी यज्ञ करत होते त्यांच्यासाठी वेदाने सांगितलं तुम्ही काय करा? थोडा भाग ग्रहण करा. यज्ञ केल्यानंतर थोडं मांस खायचं, जास्त नाही खायचं असं सांगितलं. आता जे नंतर लोक सुधारले. मग यज्ञामध्ये ते थोडं काय करायला लागले? मांस खायला लागले, विधी म्हणून खायला लागले, थोडं म्हणून. मग वेदाने त्यांच्यासाठी पुन्हा नवीन नियम काढला. आता काय करा तुम्ही? वेदामध्ये थोडं खाणं जास्त खाणं नाही, ते यज्ञामध्ये पशुचं मांस खाणं चालतच नाही. काय करायचं सांगितलं? अवग्राहन, फक्त वास घ्यायचा. पशुची जी हत्या केली त्याचं काय करायचं? फक्त वास घ्यायचा आणि त्या पशुला सोडून द्यायचं. मग काही कालाने लोक फक्त वासच घ्यायला लागले, पशुचा वास घ्यायचा त्या मटणाचा आणि मटण फेकून द्यायचं असं करायला लागले. मग वेदाने परत सुधारित नियम काढला. आता तसं नाही करायचं. वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की पशुचं वास घ्यायचा हे जरी सांगितलं असलं पण पशु मारायचाच नाही. यज्ञामध्ये पशुची हत्या चालतच नाही असं वेदामध्ये सांगितलं. मग काय करायचं? पशु हनन शब्द वेदाने खोडून टाकला. नाथ महाराजाचं वर्णन बरं का, मी मनातलं सांगत नाही. भागवतामध्ये एकनाथी भागवतामध्ये 2ऱ्या किंवा 3ऱ्या अध्यायात पाहून घ्या तुम्ही घरी गेल्यावर. नाथ महाराजांनी सांगितलं की पशु हनन नाही, पशु आलंबन. हनन शब्द काढून आलंबन शब्द टाकला वेदाने. पशुचं हनन म्हणजे हत्या नाही करायची, फक्त आलंबन. त्याच्या पाठीला स्पर्श करायचा आणि सोडून द्यायचं. यज्ञ केला, एखादा बोकडा धरून आणला, देवीपुढं बोकडा धरून आणला, त्याला कापायचं नाही, पाठीवरून हात फिरायचा आणि सोडून द्यायचं. मग ते कापल्यासारखंच होतं असं वेदाने सांगितलं. मग लोकांनी पशुमध्ये यज्ञामध्ये पशुची हत्या करणं काय केली? सोडून दिली. आता मला सांगा, जे माणसं लहानपणी यज्ञ करत असताना किलो मटणं हानीत होती, कोंबड्या खात होते, तेच माणसं वेदाने कुठं आणले? माळकरी केले. माळकरी केले, पण एकदम केले का? नाही. हळूहळू त्यांना जसं समजन ते ज्या भाषेमध्ये आहे तिथून त्यांना वर काढलं आणि तिथून वर काढून मग त्यांना काय केलं? सांगण्याचा प्रयत्न केला. सांगण्याचा विषयी माणसं आहे त्यांच्यासाठी संतांनी काय सांगितलं? नाम संकीर्तन साधन पै सोपे. फार सोपं साधन आहे नामाचं संकीर्तन. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. असं सोपं आहे म्हणून काय केलं? त्यांना अगोदर भक्तीमध्ये ओढलं आणि एकदा भक्तीमध्ये आले ते संताला असं दिसलं की आता यांची निष्ठा फिट होत आहे. आता कितीही प्रयत्न केला कोणी तरी हे माळा काढणार नाही, मांस खाणार नाही, कितीही कोरोना जरी असला तरी ते माळ काढणार नाही. असं जेव्हा संतांनी पक्क समजलं मग संतांनी त्यांना पुढं उपदेश करण्याची सुरुवात केली. भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. भक्ती फार कठीण आहे, सोपी नाही. शिळावरची काय आहे? पोळी आहे. मग भक्ती करत असताना कसं सावध राहायचं, कोणाची संगती टाळायची, कोणते पदार्थ खायचे टाळायचे,
कसं राहायचं, कसे कपडे घालायचे, सकाळ संध्याकाळ कशी स्नान संध्या आचरण कसं करायचं, किती नामस्मरण करायचं, हे सगळं अनन्यचिंतन कसं करायचं इथपर्यंत संतांनी नेऊन ठेवलं. कोणाला नेऊन ठेवलं? जे विषयामध्ये रंगलेले होते त्यांना संतांनी उद्धारापर्यंत नेऊन ज्ञानापर्यंत नेलं. त्यांना ज्ञान झालं, त्यांना प्रत्येकाला. जे मांस खात होते त्यांना ज्ञानापर्यंत नेऊन पोहोचवलं. हां, बहिरवाडी. हां, भास्कर बाबा त्यांनी बंद केलं. पहा, पशुची हत्या होत होती पण महात्म्याने बंद केलं का नाही? केलं. हे महात्म्याचं कर्तव्य असतं. ज्ञानापर्यंत त्यांना नेतात. आजमेळ किती पापी होता का नाही? आजमेळ पापी होता. त्यानंतर ते रामायण लिहिणारे वाल्या कोळी किती पापी होता. मोकलीला प्रायश्चिती, सगळ्या प्रायश्चित्ताने हात टेकले होते, पण संतांनी त्यांना सुद्धा कुठं नेऊन पोहोचलं? ज्ञानापर्यंत नेऊन पोहोचलं. आद्य कवी म्हणून प्रसिद्धी केली वाल्मिकाची, ज्ञानापर्यंत पोहोचलं. म्हणून परी बोधे माझे चित्त जया परी. अर्जुन म्हणतो देवा ज्ञानापर्यंत त्याला पोहोचवणं हे काय आहे? सांगणाऱ्याचं कर्तव्य आहे. त्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत ज्ञानापर्यंत पोहोचवणं हे त्याचं कर्तव्य आहे. म्हणून देवा बोधे माझे चित्त जया परी, जसं सांगितल्यावर माझं ज्ञान होईल प्राप्त, माझ्या अंतकरणात ज्ञान उदयाला येईन, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होईल, तसं देवा तुम्हाला आता सांग. परी बोझे माझे चित्त जया परी. आणि हे सांगत असताना देवा फार उशीर करू नको, लवकर मला सांग. आज 20 ओवीपर्यंत चिंतन केलं, पुढच्या वेळेस चिंतन आपण उद्या करू म्हटले. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.